हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 33. ताभ्यम निर्विचिकित्सेर्थे चेतस स्थापितस्य यत एकतान त्वमेतद्धि निदिध्यास नमुच्यते. श्रवण आणि मनन यांच्याद्वारा निशंक होऊन चित्ताला याप्रमाणे एकत्वात प्रस्थापित करणे याला निदिध्यास असे म्हणतात. यात्रारंभ, प्राथमिक तयारी. ताभ्यम या शब्दाने मागील श्लोकाला हा श्लोक जोडलेला आहे. मागील श्लोकामध्ये श्रवण आणि आवश्यकता भासली, तर मनन ह्या ज्या दोन साधना सांगितल्या त्या पुढील उपासना येथे सांगितली आहे. जसे अपेक्षित आहे तसे श्रवण केले गेले तर तेथेच ज्ञानप्राप्ती होते आणि त्या पुढील पायरी आपोआप चढली जाते, चढावी लागत नाही. परंतु तसे झाले नाही तर पुढील पायरी चढावी लागते. त्याची साधना आहे मनन. श्रवण केलेले मनन करावे, त्याला चिंतनाची जोड द्यावी. त्यायोगे मनन चिंतनाद्वारे श्रवण केलेले अंतःकरणात उतरते आणि येथे ज्ञान प्राप्त होते. येथे ज्ञान याचा अर्थ आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान. श्रवण मनन यायोगे आत्मज्ञान प्राप्त होते, आत्मभान येते. आपल्या जीवनाचा एकमेव उद्देश आत्मप्राप्ती आहे ही उमज येते. येथेच आत्मयात्रेला आरंभ होतो. श्रवण मनन ही आत्मयात्रेची प्राथमिक तयारी आहे, ती पूर्ण करावी. निशंक ही तयारी पूर्ण करण्यासाठी आपण श्रवण आणि मनन यायोगे निशंक झालो आहोत याची त्रिवार खात्री करावी. तसे झाले नाही तर अर्ध्यावर शंका येतात आणि यात्रा व्यवस्थित केली जात नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही किंवा यात्रा अर्धवट सोडली जाते. यामुळे वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय मात्र होतो. यापेक्षा वेळीच यात्रेला आरंभ न केलेला चांगला. अनेक साधक काही आठवडे उपासना करतात आणि विचारतात की अजून काहीही झाले नाही. त्या दिव्य प्रकाशाची झलकच काय, तर एक साधी लकेरही दिसलेली नाही. त्यांना विचारावसे वाटते की अयोगिक कृती किती वर्ष, किती जन्म केलीस? या जन्मी उपासना कर, साक्षात्काराचे पुढील जन्मी पाहू. हे असे होते कारण श्रवण मनन करून अजून मागेच रेंगाळत असतात. श्रवण मनन त्या अवस्थेत घेऊन गेले की त्याप्रमाणे आचरण सुरू होते. तेथे शंका येत नाहीत किंवा कसली वाट पाहिली जात नाही. या जन्मी आपण योग्य यात्रा सुरू केली आहे याचेच महासमाधान असते. हेच ते निशंक होणे असते. एकतत्व. निशंक झाल्यावर आता चित्ताला अन्य विषय असत नाहीत. जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये त्याला एकच विषय असतो, एकतत्व आत्मा, त्याची प्राप्ती. यात तो इतका रत असतो की ते मिळाले नाही याची त्याला पर्वा नसते. तो त्या यात्रेतच समाधानी असतो, त्या उपासनेतच रत असतो, त्यातच समाधानी असतो. हलवाई होण्यापेक्षा त्याची मैत्री श्रेयस्कर असते. भगवान होण्यापेक्षा भक्त असणे श्रेयस्कर असते. यात्रा संपन्न होण्यापेक्षा यात्रेकरू असणे श्रेयस्कर असते. ही जाण येणे म्हणजेच त्या एकत्वात स्थिर होणे असते, प्रस्थापित होणे असते. असे प्रस्थापित होणे म्हणजेच मी अपूर्ण असून मला पूर्ण व्हायचे आहे ही जाण येणे असते. यासाठी शून्यात उडी घ्यायची तयारी असते. निदिध्यास हाच निदिध्यास असतो. निदिध्यास म्हणजे त्या एकमेवाची, त्या परमसत्याची सत्य ओळख पटणे. तसेच निज म्हणजे स्वतःची ओळख पटणे, कारण आपण तेच आहोत. स्वतःच्या जीवनाचा सत्य अर्थ उमजणे. इतकेच नव्हे तर असे जीवन प्राप्त होण्याचा ध्यास लागणे.
कारण हेच आपले निज स्वतःचे सत्य जीवन आहे अशी जाण येणे असते. कारण आता त्या महामंत्राचा सत्यार्थ उमजतो. तूच एक सत्य आहेस आणि मी आणि तू, तू आणि मी एकच आहोत. असे जीवन जगणे सुरू झाले की साक्षात्कार झाला काय किंवा नाही झाला काय काहीही फरक होत नाही. असा साधक तत्प्रमाणे आचरण करत असतो. त्याच्या वर्तनामधून ते प्रकर्षाने जाणवते. त्याला निधिध्यास निजध्यास लागलेला आहे हे इतरांनाही उमजते. हरिओम.